Hello everyone. In last lecture we are going to discuss here structure of HIV as well as mode of transmission of HIV virus. Therefore today in this lecture we are going to discuss here clinical manifestations of AIDS as well as preventive measures of AIDS and laboratory diagnosis of AIDS. In first clinical manifestations, there are clinically symptoms are seen by these four methods. First is a initial infection with the virus and formation of antibodies usually 2 to 8 weeks after इनिशियल इन्फेक्शन. म्हणजे सुरुवातीला इन्फेक्शन झाल्यापासून जवळजवळ इन्फेक्शन झाल्यापासून म्हणजे हा व्हायरस शरीरामध्ये आत एंट्री केल्यापासून जवळजवळ 2 ते 8 आठवड्यांनी ह्याचे काय दिसतात आपल्याला काही वेळेला सिम्पटम दिसायला चालू होतात. म्हणजे हे 2 आठवडे किंवा 8 आठवडे हा त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे आणि त्या 8 आठवड्यांनी काय झालेलं आहे याचं म्हणजे जे सायन्स सिम्पटम दिसतील ते ज्याच्या त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ज्याची रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी एकदम कमी आहे त्याचा सिम्पटम आपल्याला काही वेळेला 2 आठवड्याने दिसतील आणि काही वेळेला सिम्पटम आपल्याला म्हणजे जर रोगप्रतिकारक शक्ती इम्युनिटी पॉवर जास्त चांगली असेल तर त्याचे सिम्पटम लवकर दिसत नाही. आणि म्हणून म्हटलं याला इनिशियल इन्फेक्शन इज फर्स्ट व्हेन the virus enters in the body. The symptoms are seen after 2 to 8 weeks. Second one is the asymptomatic carrier state. Asymptomatic means symptoms दिसत नाही. या शब्दाचा अर्थ आहे symptomless. Symptomless means asymptomatic carrier state. आता इथं या स्टेज मध्ये in which no signs of disease. No signs means ह्या डिसीजचं कोणते सिम्पटम दिसत नाहीत या डिसीजमध्ये. म्हणजे ज्या नो सिम्पटम्स ॲज वेल ॲज इन्क्युबेशन पिरियड रेंजेस फॉर 6 months to 10 years. याचा इन्क्युबेशन पिरियड जवळजवळ 6 month to 10 years. मीन्स काही जणांना ही लक्षणं जी आहेत ती 6 महिन्यातच दिसायला चालू होतं. म्हणजे त्याचं जर वीक इम्युनिटी असेल तर त्या वीक इम्युनिटी असेल तर काही लोकांमध्ये सिम्पटम्स जे आहेत ते फक्त 6 महिन्यात दिसायला चालू होतं व्हायरस आतमध्ये गेल्यापासून. पण काही जणांमध्ये ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्याच्यामध्ये हे सिम्पटम्स किती दिवसापर्यंत दिसायला लागतात, किती दिवसानंतर, 10 वर्षानंतर. म्हणजे ज्याची इम्युनिटी पॉवर एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्याकडे लवकर सिम्पटम दिसत नाही. आणि मग जवळजवळ असिम्पटमॅटिक कॅरियर स्टेट याचा अर्थच आहे सिम्पटमलेस. म्हणजे काही वेळेला सिम्पटम दिसतच नाहीत. काही जणांच्यामध्ये सिम्पटम हे जवळजवळ 6 महिन्यामध्ये दिसायला लागतात. काही जणांच्यामध्ये सिम्पटम 10 वर्षांनी दिसायला लागतात. म्हणजे ज्याचं 10 वर्षांना दिसायला लागतं याचा अर्थ काय मुलांनो, त्याची इम्युनिटी पॉवर एकदम काय होती, स्ट्रॉंग होती. शब्द कळाला का? मग त्याला कॅरियर का म्हटलंय? कॅरियर का म्हटले सांगा? कॅरियर मीन्स त्याच्यामध्ये सिम्पटम आहेत म्हणजे तो व्हायरस आहे पण तो काय करत नाही, दिसत नाही आहेत ना, म्हणजे पण तो कॅरियर आहे. अर्थ कळाला काय? त्याच्याकडे त्याच्या शरीरामध्ये HIV व्हायरस आहे पण सिम्पटमच दिसत नाहीत ना, म्हणून त्याला असिम्पटमॅटिक म्हटलेलं आहे. असिम्पटमॅटिक. नेक्स्ट एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स. एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स मध्ये बघा with one or more of the following clinical signs. म्हणजे त्याच्यामध्ये क्लिनिकल सायन्स कुठले कुठले असतात? रिकरंट फिवर फॉर लॉंगर दॅन 1 month. म्हणजे जवळजवळ अशा पेशंटमध्ये सायन्स येतात आणि ताप येतो तो जवळजवळ किती महिनाभरासाठी ताप येत असतो. सतत ताप येणे म्हणजे हे त्याचं लक्षण आहे. देन फॉर लॉंगर दॅन 1 month फटीग म्हणजे काय, सगळे मसल्स जे असतात ते फटीग होतात, अकार्यक्षम होतात, त्याला फटीग म्हणायचं. अनएक्सप्लेनड डायरिया. अनएक्सप्लेनड म्हणजे आपण सांगू सुद्धा शकत नाही इतक्या जोरात काय होतो, डायरिया. डायरिया म्हणजे अतिसार. म्हणजे जुलाब जे लागतात ते अगदी
काय असतात, अनएक्सप्लेनेबल, आपण वर्णन पण करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात. नाईट स्वेट्स, रात्रीच्या वेळेला खूप घाम येतो. देन शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वासोश्वास काय होतो, मंद होत जातो, हळूवार होत जातो. देन लॉस ऑफ मोर दॅन 10% बॉडी वेट, जवळजवळ हे बघा मुलांनो, डायरिया जोरात असेल 100% वजन कमी व्हायला चालू होतं, कारण शरीरातलं काय होणार आहे, पाणी सगळं संपत जाणार आहे ना, आणि डायरियामुळे वेट कमी होतं. हळूहळू जर अशी लक्षणं सतत राहिली 100% काय होतं, शरीराचं वजन घटत जातं. ते वजन 10%पेक्षा पण काय होतं, कमी 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 होत जातं. नेक्स्ट लास्ट क्लिनिकल मॅनिफेस्टेशन इज एड्स. एड्स इज द एंड स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन. बघा मुलांनो, ह्या 4ही स्टेपमधनं व्यक्ती जात असतो. पहिल्यांदा इनिशियल इन्फेक्शन आहे मुलांनो, सुरुवातीला इन्फेक्शन, व्हायरस शरीरामध्ये गेल्यापासून 2 ते 8 आठवड्यानंतर काही जणांना लक्षणं दिसायला लागतात. नंतर आहे असिम्प्टमॅटिक म्हणजे सिम्पटमच दिसत नाही. काही जणांच्या मध्ये ते सिम्पटम्स 6 महिन्यांनी दिसायला लागतात आणि काही जणांना ते 10 वर्षानंतर दिसायला लागतात. म्हणजे हे त्याचा पिरियड आहे. आणि त्यानंतर एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्समध्ये मुलांनो सिम्पटम जास्त दिसायला लागतात. एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स म्हणजे बघा मुलांनो, हा डिसीजच असा आहे की याच्यामध्ये इम्युनिटी पूर्ण कमी होते, होय काही नाही, कारण हा व्हायरस काय करतो, आपल्या इम्युनिटीला संपवतो. मग मला सांगा, मी परवा पण बोलले तुम्हाला, किती कोणताही व्हायरस आतमध्ये एंट्री केला की तो सहज आरामात शरीरामध्ये राहू शकतो. मग हा व्यक्ती जो आहे त्याला सगळ्या प्रकारचे सिम्पटम दिसायला लागतात. आता आपण बघितलं ना, डायरिया आहे, होय की नाही, त्यानंतर त्याचं वेट लॉस आहे, त्यानंतर काय सांगा, फीवर आहे, ताप आहे त्याला, त्यानंतर मसल फटीग आहे, म्हणजे सगळ्या प्रकारचं. त्यानंतर शॉर्टनेस ऑफ ब्रीथ म्हणजे श्वासोश्वासच नीट होत नाही, त्यामुळे ऑक्सिजन त्याला मिळणार नाही, ऑक्सिजन कपॅसिटी कमी होत जाणार. हे सगळे कन्सेप्ट जे आहेत ते एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स. अँड लास्ट वन इज अ एड्स म्हणजे शेवटची स्टेज, की ज्यामध्ये इज द एंड स्टेज ऑफ HIV इन्फेक्शन. HIV इन्फेक्शन झाल्याचा हे शेवटचं स्टेज आहे. इन दिस इट इज कॅरेक्टराइज्ड बाय लाईफ थ्रेटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स. म्हणजे याच्यामध्ये लाईफ थ्रेटनिंग अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण लाईक निमोनिया, म्हणजे बघा मुलांनो, हे शेवटच्या स्टेजला या व्यक्तीला सगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात. लाईफ थ्रेटनिंग म्हणजे खूप, म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये भयावह अशी अवस्था त्याच्या शरीराची होते. त्याच्यामध्ये निमोनिया, ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबीची पण लक्षणं दिसायला लागतात, आणि कॅपोसिस सार्कोमा म्हणजे एक प्रकारचा हा काय आहे, म्हणजे कॅन्सरचा पण प्रकार आहे. म्हणजे हे सगळेच रोग याच्यामध्ये शरीरामध्ये एंट्री करतात. ॲक्च्युली असं म्हटलेलं आहे मुलांनो की एड्सचा पेशंट हा एड्सनं मरत नाही, तर तो इतर आजारानेच मरतो. इतर सगळे आजार त्याच्यात एंट्री करतात ना, आणि इतर एंट्री केल्यानंतर त्याला प्रतिकार करायला आपल्याला प्रतिकार शक्ती शिल्लक नाही ना, त्यामुळे निमोनिया आला तर निमोनियाचं इन्फेक्शन वाढतं, ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो, कॅपोसिस सार्कोमा म्हटलं त्यांनी, सार्कोमा होऊ शकतो. याचा अर्थ इतर सगळे आजार जे आहेत त्याच्यामध्ये सहज व्हायरस एंट्री करतो आणि त्यामुळे त्याला इन्फेक्शन जोरात होऊ शकतं. कळालं? ठीक आहे. आता याच्यानंतरचा पॉईंट आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आता आपण पाहणार आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ एड्स. यू नो व्हेरी वेल दॅट प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आणि एड्स बाबतीत तर हे मुलांना अगदी खरं आहे. का सांगा? कारण ह्याच्यावरती HIV मारणारं पर्टिक्युलर असं औषध अजूनही नाही आहे. कळालं काही नाही? आणि म्हणून प्रिव्हेन्शन मीन्स प्रतिबंध हाच ह्याच्यातला काय आहे, उपाय आहे. म्हणजे काय, रोग झाल्यावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून अगोदरच काळजी घेणं हेच त्याच्यावरचं महत्त्वाचं काय आहे, उपचार आहे. म्हणजे प्रतिबंध हाच खरा उपाय आहे एड्स बाबतीत तरी. हे बघा, मेडिकल सायन्स एवढं डेव्हलप झालं असलं तरी एड्सचा अजूनही म्हणजे 100% क्युअर करणारा उपचार अजून आलेले नाही. आणि म्हणून एक तर आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण घेणं खूप महत्त्वाचं आहे. देअरफॉर म्हणून पहिलंच वाक्य म्हटलंय बघा पुस्तकात, एड्स हॅज नो क्युअर. शब्द कळाला का? म्हणजे एड्सवरती कुठलंच क्युअर नाही आहे, ते क्युरेटिव्ह मेजरच नाही आहेत मुलांनो एड्ससाठी. आणि म्हणून एड्स हॅज नो क्युअर.
देअरफॉर हेन्स प्रिव्हेन्शन इज द बेस्ट चॉईस. होय ना, म्हणून प्रिव्हेन्शन हेच काय आहे, बेस्ट चॉईस आहे. देन फॉलोइंग स्टेप हेल्प इन प्रिव्हेंटिंग द ड्रीडफुल डिसीज. म्हणून आता इथं काय मेजर सांगितलेत मुलांनो, आपल्याला कंट्रोल मेजर काय काय सांगितलंय, कसं आपण याच्यावरती प्रिव्हेन्शन ठेवायचं आहे. तर फर्स्ट वन इज people, particularly those in high risk group, should be educated about HIV transmission. मुलांनो, जे लोक ह्या HIV ट्रान्समिशन होण्याच्या हाय रिस्कमध्ये असतात, आता कोण नक्की हाय रिस्कमध्ये असतात, मी तुम्हाला परवा पण बोलले की 80% हा डिसीज जो आहे तो बाय अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये होतो. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध, याद्वारे हा रोग जास्त पसरतो. मग मुलांना हाय रिस्क वर्कर्स कोण असतात, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सेक्स वर्कर्स असतात मुलांना, सेक्स वर्कर्स जे असतात ते ह्या डिसीजला जास्त करून बळी पडू शकतात. आणि हे जे सेक्स वर्कर्स आहेत, शरीर विक्री करणाऱ्या स्त्रिया असू दे, स्त्रिया की ज्या त्यांना सेक्स वर्कर्स म्हणतो आपण, तर या स्त्रियांमध्ये 80% एड्सचा प्रसार या स्त्रियांमुळे होतो. आणि म्हणून ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या स्त्रियांना, सेक्स वर्कर्सना एज्युकेट केलं पाहिजे HIV संबंधित. एज्युकेट मीन्स त्यांना ह्याची माहिती दिली पाहिजे, ह्याच्याविषयी जे काय कुठलाही ह्याच्यावरती उपचार नाही आहे याची संपूर्ण माहिती या लोकांना देऊन त्याच्याबद्दल त्यांना एज्युकेट केलं पाहिजे. आणि HIV कसा ट्रान्समिट होतो याची संपूर्ण माहिती या लोकांना दिली तर ते आपण रोखू शकतो. दुसरा आहे डिस्पोजेबल नीडल्स अँड सिरिंजेस शुड बी यूज्ड अँड डिस्पोज्ड ऑफ प्रॉपरली अँड इमिजिएटली. आता इथं बघा मुलांनो, डिस्पोजेबल नीडल्स, आता डिस्पोजेबल म्हणजे काय रे, वापरून झालेले जे नीडल्स असतात, होय काही नाही. आणखी काय, सिरिंजेस म्हणजे सुया असतील किंवा जे नीडल्स असतात, सुया किंवा जे सिरिंजेस असतात, ते सगळंच इंजेक्शनचं जे मटेरियल आहे ते नक्कीच आपण काय केलं पाहिजे, वापरून झाल्यानंतर त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे. होय काही नाही सांगा. म्हणजे त्या सुया, एकाला वापरलेली सुई लगेच दुसऱ्याला वापरायचीच नसते आणि म्हणून त्याची योग्य पद्धतीने काय केली पाहिजे, लगेच विल्हेवाट लावली पाहिजे. डिस्पोज्ड ऑफ प्रॉपरली अँड इमिजिएटली, ताबडतोब ते पटकन काय केलं पाहिजे, त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. थर्ड वन, सेक्शुअल हॅबिट्स शुड बी चेंज्ड इमिजिएटली. सेक्शुअल हॅबिट्स जे आहेत म्हणजे सेक्शुअल हॅबिट्स जे असतात म्हणजे ह्या ज्या सवयी असतात, तर हे सवयी काय केल्या पाहिजेत, चेंज केल्या पाहिजेत इमिजिएटली, म्हणजे ताबडतोब बदलल्या पाहिजेत. हाय रिस्क ग्रुप शुड रिफ्रेन फ्रॉम डोनेटिंग ब्लड. हां, इथे शब्द बघा मुलांनो, हाय रिस्क ग्रुप्स जे आहेत म्हणजे आत्ताच आपण बोललो की सेक्स वर्कर्स असतील किंवा असे लोक असतील की जे एकापेक्षा जास्त व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवत असतील, तर अशांनी आपलं ब्लड डोनेट करू नये. म्हणजे त्यांना त्यापासून रिफ्रेन करायचं म्हणजे त्यांना परावृत्त करायचं, म्हणजे त्यांना ब्लड डोनेट करू द्यायचं नाही. शब्द कळाला की नाही, म्हणजे त्यांना ब्लड डोनेट करायला उद्युक्त करायचं नाही, उलट त्यांना थांबवायचं. कारण मे बी त्यांचं ब्लड जर HIV पॉझिटिव्ह असेल तर 100% त्याच्यातून सुद्धा दुसऱ्यांना त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि म्हणून त्यांना रिफ्रेन करायचं. टूथब्रशेस, रेझर्स, other articles that can become contaminated with blood should not be shared. हां, आता इथं बघा, जे टूथब्रश आहेत, रेझर्स वापरतो आपण किंवा अदर आर्टिकल्स दॅट कॅन बिकम कंटामिनेटेड विथ ब्लड, म्हणजे समजा आता टूथब्रश आहे किंवा रेझर्स असतील, तर जर ते भेसळयुक्त रक्तातून म्हणजे दूषित रक्तातून जर ते काय झालं, दूषित रक्तातून त्याला इन्फेक्शन झालं असेल किंवा दूषित रक्तातून त्या रक्तातून हे टूथब्रश किंवा रेझर गेला असतील, तर ते एकमेकांना तसे नीडल्स, रेझर्स किंवा टूथब्रश शेअर करायचे नाहीत. आता टूथब्रश आणि ब्लडचा कुठं संबंध येतो, काही वेळेला दातातून पण रक्त येत असतं ना, तर त्यावेळेला असे आपला टूथब्रश, ॲक्च्युली खरं तर आपण टूथब्रश वगैरे एकमेकांना शेअर करायचेच नसतात. आणि शिवाय रेझरसुद्धा, म्हणजे पुरुष मोस्टली रेझर्स जे वापरतात तर शेविंगसाठी, तर ते सुद्धा काय करू नयेत, एकमेकांना त्यांनी शेअर करायचे नसतात.
बिफोर रिसिविंग ब्लड इन्श्युअर दॅट इट हॅज बीन स्क्रीनड फॉर नॉट कंटेनिंग HIV इन्फेक्शन्स. म्हणजे समजा ब्लड घेण्याची वेळ आली, ब्लड रिसीव करण्याची वेळ आली ऑपरेशनच्या वेळेला वगैरे, तर नक्कीच ते ब्लड कसं असायला पाहिजे सांगा, स्क्रीन केलेलं असायला पाहिजे. म्हणजेच काय, त्याचं स्कॅनिंग केलं असायला पाहिजे की ते ब्लड नक्कीच काय HIV पॉझिटिव्ह नाही आहे, म्हणजे HIV इन्फेक्टेड नाही आहे हे ब्लड पूर्णपणे स्क्रीन करूनच, तपासणी करूनच ते काय केलं पाहिजे, रक्त घेतलं पाहिजे. नेक्स्ट, रूटीन स्क्रीनिंग मस्ट बी डन फॉर. रूटीन स्क्रीनिंग म्हणजे सतत शरीराच्या तपासण्यांमध्ये हे रूटीन स्क्रीनिंग असायला पाहिजे. कशाचं, ब्लड डोनर्सचं. ब्लड डोनर्स म्हणजे रक्तदान करणारे जे असतात त्याने आपल्या ब्लडचं रूटीन काय केलं पाहिजे, स्क्रीनिंग केलं पाहिजे. म्हणजे आपण ब्लड डोनेट करताना सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की आपलं ब्लड पहिल्यांदा चेक केलं पाहिजे की आपण HIV पॉझिटिव्ह नाही ना, म्हणजे हे रूटीन स्क्रीनिंग केलं पाहिजे. आणि कुणी केलं पाहिजे, ऑर्गन डोनर्सनी. ऑर्गन डोनर म्हणजे जे अवयव दान करणारे जे दातार आहेत त्यांनी सुद्धा, म्हणजे ज्यांनी किडनी डोनेट करणार आहेत, लिव्हर डोनेट करणार आहेत, त्यानंतर लंग डोनेट करणार आहे, कॉर्निया माहिती आहे ना डोळ्याचा कॉर्निया, तर आय मधला असलेला कॉर्निया डोनेट करणार आहे, त्या सगळ्यांनी आपलं पहिल्यांदा काय केलं पाहिजे, HIV टेस्ट केली पाहिजे. म्हणजेच इथं त्यांनी ब्लड चेकअप केलं पाहिजे. डोनर्स ऑफ सीमेन अँड ग्रोथ हार्मोन्स. बघा मुलांनी, डोनर्स ऑफ सीमेन, सीमेन म्हणजे वीर्य. आता हे डोनर जे आहेत ते जनरली मेल असणार आहेत, तर मेल जे सीमेन डोनेट करतात त्यांनी पण आपण पहिल्यांदा ही HIV टेस्ट केलीच पाहिजे. म्हणजे ते जर HIV पॉझिटिव्ह असतील तर 100% त्यांनी सीमेन देऊ नये, म्हणजे त्यांनी डोनेट करू नये. सीमेन म्हणजे वीर्य, लक्षात आलं का. आणि त्याच्यामध्ये स्पर्म असतात आणि हे स्पर्म डोनेट केल्यानंतर ते काय केले जातात, इतरांना ज्यांना गरज आहे टेस्ट ट्यूब बेबीमध्ये वगैरे त्यांना ते दिले जातात. मग ह्याच्यासाठी काय असतात, जसं ब्लड बँक असतात ना, तसं हे सीमेन प्रिझर्व करण्याचे काय असतात आता आपल्याकडे बँक आहेत, लक्षात आलं का, जीन बँक सारखं. नेक्स्ट, पेशंट्स ग्रोथ हार्मोन्स. ग्रोथ हार्मोन्स म्हणजे काही जणांच्याकडनं ग्रोथ हार्मोन पण डोनेट केले जातात. हे देखील करण्यापूर्वी त्यांनी HIV टेस्ट केलेली असावी. नेक्स्ट, पेशंट्स अंडरगोईंग हिमोडायलिसिस अँड फिमेल्स इन हाय रिस्क ग्रुप हू आर प्रेग्नंट ऑर कंटेम्प्लेटिंग प्रेग्नन्सी. म्हणजे एक प्रकारे जे व्यक्ती हिमोडायलिसिसमध्ये असतात, हिमोडायलिसिस म्हणजे काय, आता बघा ज्यांची किडनी खराब झालेली आहे, ओरिजिनल आपल्या किडनी, आणि त्यांना डायलिसिस मशीनद्वारे त्यांचं ब्लड जर त्यातनं युरिन बाहेर काढलं जात असेल, म्हणजे त्याला तुम्हाला माहिती आहे ना हिमोडायलिसिस केलं जातं. ज्यांच्या दोन्ही किडनी खराब झालेल्या आहेत त्यांचं शरीरातलं रक्त काय केलं जातं, डायलिसिस मशीनद्वारे काय केलं जातं, त्यातलं वेस्ट मटेरियल काढून टाकलं जातं, होय ना, त्याला आपण हिमोडायलिसिस म्हणतो. मग हिमोडायलिसिसमध्ये किंवा ज्या फिमेल्स हाय रिस्क ग्रुपमध्ये असतात, म्हणजे आत्ताच मी म्हटलं ना सेक्स वर्कर्स किंवा हू आर प्रेग्नंट. आता सेक्स वर्कर्स जे असतात मुलांनो, ज्या प्रेग्नंट असतील तर त्यांना पण त्यांच्या मुलाला HIV होण्याचा धोका असतो. शिवाय कंटेम्प्लेटिंग प्रेग्नन्सी म्हणजे त्यांनी नक्कीच आपल्या प्रेग्नन्सीविषयी विचार करायला पाहिजे. शब्द कळाला की नाही, म्हणजे उलट त्यांनी तर प्रेग्नन्सी अवॉइड करायला पाहिजे. लक्षात आलं काय नाही. म्हणजे जनरली हा डिसीज जो आहे तो, कारण समजा जर ती स्त्रीच HIV पॉझिटिव्ह असेल तर नक्की तिच्या त्या ब्लडमधून तिच्या बाळाला पण तो होऊ शकतो. आणि म्हणून अशा प्रेग्नंट फिमेलनं, हाय रिस्क कंडिशनमध्ये असलेल्या अशा फिमेलनं प्रेग्नन्सी टाळली पाहिजे. देअरफॉर पेशंट्स अंडरगोईंग हिमोडायलिसिस म्हणजे शब्द कळाला का, जे पेशंट हिमोडायलिसिस करत आहेत त्यांनी सुद्धा पहिल्यांदा ब्लड चेक केलं पाहिजे. शिवाय अँड फिमेल्स इन हाय रिस्क ग्रुप हू आर प्रेग्नंट, हाय रिस्क ग्रुपमधल्या असलेल्या स्त्रिया और कंटेम्प्लेट प्रेग्नन्सी ह्या सगळ्यांनी रूटीन स्क्रीनिंग केलं पाहिजे. रूटीन स्क्रीनिंग म्हणजे कळालं की नाही, रूटीन त्यांनी ब्लड चेकअप केलं पाहिजे आणि याद्वारे प्रिव्हेन्शन ठेवता येतं. कारण बघा जर ज्या स्त्रिया पॉझिटिव्ह आहेत 100% त्यांनी प्रेग्नन्सी टाळली तर त्यांच्या पुढच्या पिढीला होणारा HIV थांबवू शकतो आपण. ज्या ब्लड डोनर्सनी ब्लड डोनेट करण्यापूर्वीच जर HIV ची टेस्ट केली
तर 100% हे ब्लड आपण काय करू शकतो, थांबवू म्हणजे रोखू शकतो आपण. म्हणजे या सगळ्या मेथडने आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. ठीक आहे. आता यानंतरचा कन्सेप्ट आहे लॅबोरेटरी डायग्नोसिस. लॅबोरेटरी डायग्नोसिस. Laboratory diagnosis in this AIDS confirmatory test is the Western blot test, and first test is ELISA test. The long form of ELISA is enzyme. E means enzyme, L means linked. The long form of this enzyme ELISA is enzyme linked immunosorbent assay. This first test and the confirmatory test is a Western blot test. Confirmatory test is Western blot test. वेस्टर्न ब्लॉट टेस्ट म्हणजे काय मुलांनो, इज अ हायली स्पेसिफिक टेस्ट. इट इज बेस्ड ऑन डिटेक्टिंग स्पेसिफिक अँटीबॉडी टू व्हायरल कोर प्रोटीन अँड इन्व्हलप ग्लायकोप्रोटीन. म्हणजे आता इथं बघितला तर फर्स्ट टेस्ट इज यूज टू डिटेक्ट द HIV अँटीबॉडीज. म्हणजे ELISA टेस्टद्वारे काय केलं जातं, पहिल्यांदा ब्लडमध्ये अँटीबॉडीज HIVचे अँटीबॉडीज तयार झालेत काय हे बघितलं जातं. आणि म्हणून ह्याला HIVचे अँटीबॉडीज बघितलं जाताना याच्यावर ठरवलं जातं की एड्स आहे काय नाही. म्हणजे HIV पॉझिटिव्ह असेल तर एड्स. आणि म्हणून ही जी टेस्ट आहे याला ELISA म्हणतो आपण. आणि सेकंड टेस्ट जी आहे ती मात्र कन्फर्मेटरी टेस्ट असते. कन्फर्मेटरी म्हणजे पक्की टेस्ट की ज्याच्याद्वारे म्हणजे ॲक्च्युली आपण कन्फर्म आपल्याला समजू शकतं की एड्स आहे का नाही. त्याला म्हणायचं वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. आणि याच्यामध्ये इट इज बेस्ड ऑन डिटेक्टिंग स्पेसिफिक अँटीबॉडी. ह्याच्यामध्ये पहिले HIVचा स्पेसिफिक अँटीबॉडी तयार आहे काय नाही हे बघितलं जातं. टू व्हायरल कोर प्रोटीन, व्हायरल कोर प्रोटीनला अँड इन्व्हलप ग्लायकोप्रोटीन. आणि कडेला इन्व्हलपच्या ठिकाणी ग्लायकोप्रोटीन आहेत ना, तिथं पण त्या अँटीबॉडीज आलेत का, HIVचे तयार आहेत का हे बघितलं जातं. आणि ह्या दोन्ही टेस्टद्वारे म्हणजे वेस्टर्न ब्लॉटद्वारे कन्फर्म केलं जातं की HIV पॉझिटिव्ह आहे का नाही. ठीक आहे ना. आता यानंतर आहे ट्रीटमेंट ऑफ एड्स. एड्सची ट्रीटमेंट. ट्रीटमेंट ऑफ एड्स. Although AIDS has no cure. आतापर्यंत आपल्याला माहिती आहे मुलांनो, एड्सवरती कोणतंच क्युअर नाही आहे, म्हणजे कुठलेच उपचार नाही. म्हणजे ॲक्च्युली याच्यावरती 100% क्युअर असं आपण कुठलीच ट्रीटमेंट एड्सवरती नाही. पण तरीसुद्धा सर्टन मेडिसिन्स कॉल्ड ॲज पण तरीसुद्धा काही मेडिसिन्स आज आहे आपल्याकडे आहेत. त्याला काय म्हणायचं बघा, अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्ज. त्याला अधोरेखित करा. अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्ज can help in reducing the viral load and prolong the life of HIV patient. बघा मी काय सांगायला लागले इथं, अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्ज किंवा यालाच काय म्हणतात माहिती आहे, अँटी रिट्रोव्हायरल थेरपी. मग या थेरपीद्वारे काय केलं जातं मुलांना, शरीरामध्ये व्हायरसचं जे इन्फेक्शन आहे होय की नाही, त्या व्हायरसच्या लोडला हे कमी करतं, हे डिस्ट्रॉय करतं. अर्थ कळला काही नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ मी जसं म्हटलं ना की आपली इम्युनिटी पॉवरच कमी झाल्यावर आपल्यामध्ये कुठला पण व्हायरस येऊन राहू शकतो ना निवांत. मग ह्या अनेक व्हायरसचं इन्फेक्शन शरीराला त्यावेळेला होऊ शकतं. म्हणजे त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये कित्येक प्रकारचे व्हायरस येऊ शकतात. त्याला मारणारे ड्रग म्हणजे कोण आहे, हे अँटी रिट्रोव्हायरल ड्रग्ज. म्हणजे ही औषधे जी असतात ते व्हायरल लोड कमी करतात, शरीरावरचा लोड कमी करतात व्हायरसचा. देअरफॉर प्रोलॉंग द लाईफ ऑफ HIV इन्फेक्शन.
आणि म्हणून एक प्रकारे व्हायरसचा लोड कमी झाला तर त्या HIV पेशंटचं लाईफ जे आहे, आयुष्यमान जे आहे ते काही का प्रमाणात असे ना थोडं तरी काय होईल, वाढू शकतं. नेक्स्ट, एक्झाम्पल ऑफ दीज ड्रग्ज युज्ड इन अँटी रिट्रोव्हायरल थेरपी. अँटी रिट्रोव्हायरल थेरपीला शॉर्ट फॉर्ममध्ये ART म्हटले बघा, अँटी रिट्रोव्हायरल थेरपी, ART. मग असे कुठले कुठले ड्रग्ज आहेत? TDF, ह्याला अधोरेखित करा. हे कुठले कुठले ड्रग्ज आहेत त्याची नावं इथं दिलेली आहेत. TDF मीन्स टिनोफोविर, EFV, इफाव्हिरेन्स आणि लॅमिव्हिडिन 3TC हे त्याचे काय आहेत? अँटी रिट्रोव्हायरल थेरपीचे ड्रगची नावं आहेत. ठीक आहे ना. देन नेक्स्ट, the advancements made in biological sciences have developed us to deal effectively with many infectious diseases. The use of vaccines and immunization programs have enabled us to eradicate completely the dreadful diseases like smallpox. आता याच्यामध्ये बघा अवेअरनेस आणून आता अनेक जे रोग आहेत, आता एड्सच्या पेशंटच्या मुलांना इतके रोग होतात की कारण का त्याच्याकडे इम्युनिटी पॉवर संपलेली असते ना, मग त्यामुळे त्याच्या शरीरावरती इतर रोग पण अटॅक करू शकतात. मग त्याच्यासाठी इतर इन्फेक्शन्स जे आहेत, मग त्याच्यासाठी त्या इम्युनायझेशन म्हणजे काय, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक असे प्रोग्राम्स राबवले जातात, म्हणजेच काय लसीकरणासारखे. त्याद्वारे ड्रेडफुल डिसीज जे आहेत म्हणजे स्मॉल पॉक्स सारखे जे डिसीज आहेत ते काय केले जातात, त्याला होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. अ लार्ज नंबर ऑफ अदर इन्फेक्टियस डिसीजेस लाईक पोलिओ, त्याला इतर पण कुठले कुठले रोग होऊ नयेत म्हणून, उदाहरणार्थ पोलिओ माहिती आहे ना, त्यानंतर डिप्टेरिया, निमोनिया, टिटॅनस हॅव बीन कंट्रोल्ड बाय टू अ लार्ज एक्सटेंट बाय द यूज ऑफ वॅक्सिन्स. हे कंट्रोल कशाद्वारे केले जातात? मग वॅक्सिन्सद्वारे, लसीकरणाद्वारे. बायोटेक्नॉलॉजी इज ऑन द वर्ज ऑफ मेकिंग अवेलेबल न्यूअर अँड सेफर वॅक्सिन्स. बायोटेक्नॉलॉजीद्वारे आपल्याला आज अनेक प्रकारच्या वॅक्सिन्स तयार करण्यात आपल्याला यश मिळवलेलं आहे आपण, आणि ते न्यूअर म्हणजे नवीन वॅक्सिन आहेत आणि सेफर पण आहेत, म्हणजे अगदी सुरक्षित पण आहेत. डिस्कवरी ऑफ अँटीबायोटिक्स अँड व्हेरियस ड्रग्ज हॅज ऑल्सो इनेबल्ड अस टू ट्रीट इफेक्टिव्हली इन्फेक्टियस डिसीजेस लाईक ट्युबरक्युलोसिस. आता याच पद्धतीनं एड्स पेशंटला बघा शेवटच्या स्टेजमध्ये ट्युबरक्युलोसिस सुद्धा होऊ शकतो, TB म्हणजे. तर ह्या ट्युबरक्युलोसिससाठी सुद्धा वेगवेगळे काय ड्रग्ज आहेत की जे इन्फेक्टियस डिसीज म्हणून, तर ट्युबरक्युलोसिस आहे तर अशा व्यक्तीला म्हणजे ट्युबरक्युलोसिस होऊ नये म्हणून पण आपल्याला काय करता येतं, ट्रीट करता येतं, आणि त्याच्यासाठी काही चांगले अँटीबायोटिक्स आता तयार केलेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण एकतर व्हॅक्सिनद्वारे आणि चांगल्या अँटीबायोटिकद्वारे काही प्रमाणात एड्सचे म्हणजे इतर लक्षणं जे आहेत, म्हणजे निमोनिया असू दे, ट्युबरक्युलोसिस असू दे, पोलिओ असू दे, डिप्टेरिया असू दे, स्मॉलपॉक्स असू दे, याच्यावरती आपण काय करू शकलो आहे की त्याला क्युअर करू शकलो आहे. पण पूर्णपणे अजून HIV पूर्ण 100% क्युअर करणारा औषध अजून तयार झालेलं नाही. ठीक आहे ना. देअरफॉर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.